नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्री बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तूर या पिकाबद्दल आपण 3 आठवड्या अगोदर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मी सांगितलं होतं की तूर या पिकामध्ये ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन व व्हिटॅमिन B9 चे काय परिणाम आहेत. ह्या ग्रोथ प्रमोटरची निर्मिती एक मास म्हणून टॉनिक आहे. त्याच्यामध्ये हे सर्व घटक असल्यामुळे आपण हा व्हिडिओ इथं घेत आहे आणि याचा काय फायदा होतो हे मी तुम्हाला इथं प्रत्यक्षात दाखवत आहे. हे बघा मित्रांनो, या तुरीवर मास हे ग्रोथ प्रमोटर घेतल्यामुळे भरपूर प्रकारात फुलधारणा ही झाली होती. आणि मित्रांनो, फुलधारणा होणे हे महत्त्वाचे नसून त्याचे पिकाच्या फळामध्ये रूपांतर होणे हे तेवढेच महत्त्वाचे असते. मासमधील ऑक्झिनमुळे अन्नद्रव्याचे शोषण होऊन आणि जिब्रेलिन सायटोकायनिनमुळे पेशीचे विभाजन होऊन आपल्याला यामध्ये असे शेंगांचे गुच्छ जे मिळाले, त्यामुळे इथं दाण्यांची संख्या वाढण्यास मदत झाली. काही कारणास्तव वातावरणातील धुरीमुळे, भुरीमुळे काही या तुरीचे शेंडे जरी गेले तरी मित्रांनो, जवळपास या झाडाची जी फांदी आहे ही सुरुवातपासून चांगल्या प्रकारात आल्यामुळे या झाडाला बऱ्यापैकी शेंगा ह्या लागलेल्या आहेत. मित्रांनो, खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुरीमध्ये प्लांट ग्रोथ प्रमोटर किंवा कुठलेही एक टॉनिक किंवा कुठल्या प्रकारचे टॉनिक घ्यावे किंवा त्या टॉनिक घेतल्यामुळे खरोखरच तुरी या पिकामध्ये फायदा होतो काय, की नुसतीच फुलधारणा होऊन त्याचं फळामध्ये रूपांतर होणं हे सुद्धा गरजेचं असते. नुसती फुलधारणा ही दिसते, पण वातावरणातले काही घटक, वातावरणातल्या बुरशी, काही अळ्या ह्या पिकाच्या फुलधारणेमध्ये व्यत्यय आणतात. त्यामुळे झाडाला जेवढे फुलं आले तेवढे परिपक्व न होता काही तुरीमध्ये मग 2 दाणे, 3 दाणे किंवा 3 शेंगांचेच गुच्छ मिळतात. इथं ऑक्झिन, सायटोकायनिन, व्हिटॅमिन B9 याच्या एकत्रित वापरामुळे मित्रांनो, बघा ही तूर, या तुरीच्या शेंगा बघा, या तुरीचे गुच्छ बघा. फुलधारणेच्या वेळेस तिला प्रचंड प्रमाणात फुलधारणा होती, पण तरी जेवढे झाडाला फुलं आले तेवढे परिपक्व हे होत नसतात, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा मी एक शेतकरी या नात्याने इथं बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेलो आहे. इथं माझ्या याच्यात बघा 4 शेंगा, 5 शेंगाचे गुच्छसुद्धा याच्यात तुम्हाला मिळतील. आणि हे सर्व गुच्छाचं एकत्रित रूपांतर बघा. या झाडाला शेंगांची संख्या जास्त आहे आणि कुठे कुठे 3 दाणे 4 दाण्यांच्या शेंगा असल्यामुळे त्याचं गुणन चांगल्या प्रकारे होऊन उत्पादन हे चांगले यावे असे पूर्णतः मला चांगले येईल, पूर्णतः खात्री आहे. आणि मी तर जाहीरपणे सांगू शकतो की खरंच सर्व शेतकऱ्यांनी ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन आणि व्हिटॅमिन B9 युक्त मास हे खरोखर वापरावे. यामुळे पिकास पुरेपूर फायदा होतो. जवळपास 10 ते 15% उत्पादनात सरळ वाढ होते. मित्रांनो, हे बघा, ही माझी तूर आहे आणि या तुरीमध्ये मी 2 वेळा या मास बायोस्टिम्युलंटचा वापर केलेला आहे. त्याच्यासोबत ॲम्युनो ॲसिड, सीवीड एक्स्ट्रॅक्ट, बुरशीनाशके, अळीनाशक औषधे हे सर्व व्यवस्थित घेतलेले आहेत. हे शेत संपूर्णतः कोरडवाहू असून कोरडवाहू जमिनीतल्या ओलाव्यावर झाडाला जेवढं आवश्यक फुलधारणा किंवा फळधारणा करता आली तेवढी या तुरीच्या पिकाने केलेली आहे. आणि एकंदरीत माझ्या या पिकाचे उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. आणि माझी सर्वांना नम्र विनंती आहे की मास हे टॉनिक जरी तूर, हरभरा, कपाशी या पिकामध्ये जरूर एकदा वापरून बघा. याचे रिझल्ट बघा, तुम्हाला निराशा होणार नाही याची मी खात्री देतो. जय हिंद, जय भारत.